नाही, आता जनतेपुढं दोन पर्याय आहे. विकास केला असेल तर विकासाच्या बाजूनं मतदान करतील, नाही केला असेल तर त्याच्या बाजूनं करतील. आरक्षणाला यांनी पाठिंबा दिला का, जर यांनी आवाज उचललेला असेल तर त्यांना मतदान करतील. आरक्षणाच्या विरोधात केला असेल तर विरोधात मतदान करतील कोणाला तरी. कारण मनोज जरांगे पाटलांनी एक सांगितलेलं आहे, मराठ्यांनी 100% मतदान करायचं, सकाळी 7लाच रांगेतून राहायचं. आरक्षणाच्या सोबत देखील मतदारसंघात प्रचंड वेगवेगळ्या समस्या आहेत. तिकडे सिंचनाचे प्रॉब्लेम्स आहेत, शिक्षणाचे प्रॉब्लेम्स आहेत, दळणवळणाचे प्रॉब्लेम्स आहेत, इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स आहेत, आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजगार आणि बेरोजगारीचे देखील प्रॉब्लेम्स आहेत. तर या आरक्षण हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम तर आहेच आहे, तो फक्त याच मतदारसंघात नाही, सगळीकडेच आहे. त्याच्यासोबत लागून एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर या सगळ्या प्रॉब्लेम्सकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत का आणि इथून पुढे ते होऊ शकतात का? तुमचा फार चांगला प्रश्न आहे सर. 70-80% मराठा समाज आहे. म्हणजे प्रत्येक गावाखेड्यात जर गेले तर 70-80% मराठा समाज आहे. तुम्ही शेतमालाचं म्हणताय, शेतमालाचं ते सरकार देईन नाही देईन, पण जर यांनी आरक्षण दिलं असतं तर आमचे पोरं शिकले असते, नोकऱ्याला लागले असते, शेतीच्या तुमच्या शेतमालाच्या भावावर ते डिपेंड राहिले नसते. म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. असं म्हटलं जातं की आम्हाला काही देऊ नका, आमच्या मालाला योग्य भाव द्या, बाकी कशाचीच गरज नाही, तरी चालतं. जर शेती आम्ही 70-80% आम्ही कुणब्याचे लेकरं आहे ना, शेती करणारा कुणबी, मग कुणबीत आरक्षण द्या, नाही देत तर मग आमच्या शेतमालाला भाव द्या, कारण आम्ही शेतकरी आहे. म्हणजे कष्टकरी. आम्ही जर मेलो तर हे जगाचा पोशिंदा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवा. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जर हात लावला तर हात कलम केल्या जातील, हे छत्रपती शिवरायांचे वाक्य होते. ते शेतकऱ्याला पहिले प्राधान्य देत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना जे स्वराज्य निर्माण केलं त्याच्यावरच भारत देश चालू आहे. 7-12 पद्धत छत्रपती शिवरायांनी आणली. आज आपण जे हागणदारी मुक्त गाव करायला जातो, आज रायगडावर जाऊन पहा, 400 वर्षा पहिले छत्रपती शिवरायांना तिथं संडास बांधलेलं आहे. म्हणजे ते दूरदृष्टिकोन ठेवणारे ते राजे होते. आज त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान रूपी मांडलं. पण आजचे जे राज्यकर्ते हे जेव्हा निवडून यायचं असतं त्याच्या अगोदर पोपटपंची बोलतेत, निवडून आल्यानंतर यांचा गॉडफादर यांना दाबतो. यांना धडा शिकवला गेला पाहिजे. काय होतं, आलटून पालटून ते भरती ओटी जसे असती समुद्राला तसं झालं बी पाहिजे. कारण त्यांना त्यांची जागा काय होतं, सगळंच जर असं पोषक असलं वातावरण तर ते माज चढतो. तर ठीक आहे, त्याची आपल्याला राजकीय याच्याशी काही घेणं देणं नाही. पण समाजावर ज्या समाजावर अन्याय होतो, फक्त मराठा समाज नाही, आज धनगर समाजावर अन्याय, म्हणजे धनगर समाज आरक्षणासाठी भांडतोय, मुस्लिम समाज भांडतोय, मराठा आरक्षणासाठी कित्येक लाखो बलिदान गेले.